तर राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा नुकताच निकाल लागला। यामध्ये भाजपचे सर्वात जास्त नगराध्यक्ष निवडून आलेत। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि विरोधकांवर हल्लाबोल केलाय। याच निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत। सर, काल निकाल लागलेले आहेत, तुम्ही या निकालांकडे कसं बघता? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामधले आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या संपूर्ण वर्षभरामध्ये जो अत्यंत गतिमान पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कारभार केला, वेगवेगळे ऐतिहासिक निर्णय हे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाले। आपण पाहिलं असेल की या सर्व निवडणुका ज्या त्या कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामीण भागामधल्या असणाऱ्या सर्व निवडणुका होत्या। या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये ज्या पद्धतीने नुकसान झालं आणि ही नुकसान भरपाईसुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या या सरकारने सुद्धा ही वेगळ्या पद्धतीने आणि ठरवलेल्या वेळेमध्ये ही नुकसान भरपाई जी आहे ती देण्याचं काम हे सरकारने केलं। काही त्यामध्ये शिथिलता ज्याला म्हणतात ती शिथिलता देऊन अधिकचे पैसे हे शेतकऱ्यांना कसे मिळतील यासाठी विशेष प्रयत्न हे या सरकारने केले। सरकार मायबाप म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये निर्णय हे घेतले। त्यामुळे खाली असणाऱ्या शेतकऱ्यांचं असेल, कष्टकऱ्यांचं नुकसान झालं होतं, परंतु अधिकचा निधी त्यांना वेळेत मिळाला, त्यामुळे एक समाधान होतं। आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असे अनेक निर्णय की ज्या निर्णयामुळे आज जो रिझल्ट आहे महायुतीच्या 225पेक्षा जास्त जागा ज्या निवडून आल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ 129पेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहेत, त्यामुळे झालं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।